घरगावमधून पानसरे डॉक्टर असतील किंवा नाही, घरगावमधून अशा परिस्थितीमध्ये चाललो होतो की मला चिखलीच्या घाटापर्यंत माहीत नाही मी कुठे चाललो होतो. चिखलीच्या घाटामध्ये गेल्यानंतर मला समजलं की मला कोविड झालाय, मी कुठेतरी चाललोय. तर चिखलीच्या घाटामध्ये गेल्यानंतर माझ्या भावाने मला चालवलेलं घेऊन चालला होता. तिथे गेल्यानंतर त्याला म्हटलं आपण कुठे चाललोय. मला चिखली घाटात गेल्यावर समजलं की मी आणखी आहे म्हणून. तिथे गेल्यानंतर ते म्हणजे आपण लंके साहेबांच्या कोविड सेंटर मध्ये चाललोय. त्या ठिकाणी गेल्यानंतर कोविड सेंटर मध्ये एंट्री होताच मला जो काही ऑक्सिजनची गरज होती ती ऑक्सिजनची गरज ताबडतोब त्या ठिकाणी भागली. त्या ठिकाणी 8-10 जे काही त्यांचे स्वयंसेवक आहेत या स्वयंसेवकांनी मला घेतलं, ऑक्सिजन लावला. ऑक्सिजन लावल्यानंतर मला कमीत कमी 7-8 तास लागत होते की मी नॉर्मल होण्यासाठी. पण या व्यक्तीने मला 6 दिवस त्यांच्या कोविड सेंटर मध्ये जगवलंय. म्हणतात ना की स्वर्ग काय आहे, हा स्वर्ग मी पाहिलाय. स्वर्गाचा उंबरा दरवाजा काय असतो तो पाहिलाय. आणि तो केवळ मी आज जगलोय या व्यक्तीमुळे जगलेलो आहे. या व्यक्तीसाठी मी आज रामामध्ये होतो. मला माहित नव्हतं की कार्यक्रम आहे. मी आहे असं आलो त्या ठिकाणावरून. या व्यक्तीसाठी मी काहीही करायला तयार आहे. ही व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी दुसरा देव आहे. माझ्यासाठी दुसरा देव आहे. या व्यक्तीनं माझ्यासाठी खूप काही केलंय. असंच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक लोकांसाठी त्यांनी खूप काही काम केलेलं आहे. आणि त्यांना जर तुम्ही कोण मतदान करत नसाल तर ती तुमची चूक राहील. काहीही झालं तरी लंके साहेब निवडून आलेच पाहिजे. आणि त्यांच्यासाठी निवडून येण्यासाठी मी काहीही करू शकतो. माझ्या गावामध्ये मी काहीही करेल. तसंच माझ्या मित्रमंडळीला मी तर लंके साहेब 1 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी तुमच्या मित्राला लंके साहेबांनी जगवले. आणि जर मित्रावरती तुमचं प्रेम असेल, मित्राला जर तुम्ही काही मानत असाल तर लंके साहेबांना मतदान करा. पक्ष कोणताही असू